प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये अमृता आणि यमुनाने मुद्दामच कावेरीला वेठीस धरलं. पुन्हा तिच्या विरोधात कारस्थान रचलंय. होतं असं की त्यांनी फ्रीज बंद करून कावेरीला जेव्हा अडचणीत आणलं होतं ते सत्य मासमोर यश उघडकीस आणतो आणि मा तेव्हा यमुनाला ओरडतात सुद्धा. एवढंच काय, सगळा केर कचरा गोळा करण्याची शिक्षाही देतात. पण त्याचाच बदला घ्यायचा म्हणूनच अमृता यमुना दोघेही कावेरीच्या विरोधात कारस्थान रचतात. मुद्दामच कावेरीचं पैशांचं पाकिटच अचानक गायब करतात. पण पुन्हा कावेरी अडचणीत आले आहे. पण ऐनवेळी यश नाही तर उदय कावेरीच्या मदतीला येणार आहे. पण ते कसं? त्यातच हे सगळं कारस्थान अमृताचं होतं हे सुद्धा उघड होणार आहे. बघूयात मग सत्य नक्की बाहेर पडतंय तरी कसं. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. प्रेक्षकांनो, खरं तर माफ करा की कालच्या व्हिडिओमध्ये आपल्या 1 मिनिटाच्या नंतर आवाज हा येतच नव्हता. बहुतेक काहीतरी ग्लिचचा प्रॉब्लेम असू शकतो. पण आजचा भाग तुम्ही नक्की बघा. मा कावेरीवर उगाच टाफरतात. तर तिलाच खडसावून जाब विचारतात की अशी अन्नाची नासाडी केल्यानंतर अन्नपूर्णेचा कोप होणार नाही का आपल्यावर? यश कावेरीची बाजू मांडणारच, पण मा तर त्याला बोलण्याची संधीही देत नाहीत. आज चूक कावेरीची आहे हे उघडपणे दिसतंय ना यश आपल्याला. आणि तरीसुद्धा तू तिची बाजू कशी काय घेऊन बोलू शकतोस? अशी अन्नाची नासाडी केल्यानंतर, अन्न वाया घालवल्यानंतर अन्नपूर्णेचा कोप होईलच ना आपल्यावरती. मग आपल्या घरावर काहीतरी संकट येणारच. शेवटी कावेरी रडकुंडीला येऊन म्हणतेच की मा प्लीज ऐकून घ्या माझं. मा उलट तिच्यावरतीच खेकसतात. अजून काय ऐकून घ्यायचं आहे तुझं? चूक तुझीच आहे हे दिसतंय ना स्पष्ट, आणि तरीही मी तुझं ऐकून घ्यायचं आहे. हात जोडून त्या प्रार्थना करतात की देवा देवा आज चूक झाली आमच्या घरात, प्लीज माफ करा मला. पण याची शिक्षा म्हणून माझ्या कुटुंबावरती उपाशी राहण्याची वेळ आणू नकोस बाबा. शेवटी यश आता बोलतोच. मांना तो समजावण्याचा प्रयत्न करतो की मा हे बघ, तुला चूक फक्त कावेरीची दिसते ते कळतंय मला, पण नक्की काय घडलं होतं हे सांगण्याचा चान्सच नाही मिळाला मला. कारण तू पूजेमध्ये बिझी होतीस ना, आणि त्यानंतर सुद्धा मी तुला खरं काय ते सांगूच शकलो नाही. तेव्हा माझ्यासोबत चल. आणि यश मासोबत कावेरी, विद्या बाकीच्यांनाही किचनमध्ये घेऊन जातो. किचनमध्ये जाता क्षणी यश फ्रीजचा दरवाजा उघडतो आणि तिथूनच खूप घाण असा वास यायला लागतो. सर्वजण आपलं नाक बंद करून घेतात. यश खुलासा करतो की बघतेस ना मा, रात्रभर हा फ्रीज कोणीतरी बंद करून ठेवला होता. म्हणूनच कावेरीने आणलेल्या भाज्या खराब झाल्या आहेत. आणि ही बघ, ही पिनसुद्धा कोणीतरी मुद्दाम तोडून ठेवले. ते म्हणूनच तर आता फ्रीज चालूही होत नाही आहे मा. तू कावेरीला दिलेले चॅलेंज पूर्ण होऊ नये, कावेरीने हार पत्करावी यासाठी कुणीतरी हे सगळं मुद्दाम केलंय. तू दिलेलं चॅलेंज कावेरीने जिंकूच नये असं कोणाला तरी वाटतं, म्हणूनच त्यांच्या मार्गात प्रॉब्लेम क्रिएट केले जात आहेत. एवढं असून सुद्धा कावेरीने छान उत्तम स्वयंपाक करूनही दाखवला. तेव्हा कावेरीची विद्यासुद्धा बाजू घेते की हो मा, यश भाऊजी अगदी खरं सांगतायत. आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं स्वयंपाकाचं, पण झालं काय, कावेरी वहिनीने सगळं मॅनेज केलं. पण आता मांना कावेरीचं कौतुक ऐकायचं नसतं. नाही म्हणजे तिचं कौतुक ऐकलं तर त्यांचे कान किटतील ना. उलट त्या विचारतात की ते जाऊ देत सगळं, पण हे नक्की कारस्थान केलं कोणी ते सांगा मला आधी. आणि शेवटी त्या तिघांची संशयाची सुई वळते ती अमृता आणि यमुनाकडे. कारण घरात कुरघोड्या फक्त त्या दोघीच करतात. सर्वांच्या नजरा त्यांच्यावरती खिळता क्षणी यमुना लगेच बहाणेबाजी करते की घरात आधीही किती वेळा तरी फ्रीज बंद पडलाय ना, तसंच आत्ताही पडला, तर आमच्याकडे बघण्याचं काय कारण आहे? तेव्हा यश म्हणतो की करेक्ट आहे, पण मा कावेरीची परीक्षा घेत असतानाच नेमका फ्रीज बंद कसा काय पडतो आणि त्याची वायरसुद्धा आपोआपच खराब होते? यमुना लगेचच कांगावा करते. मा त्याला सांगा, त्याचं खूप अति होतंय. मा सुद्धा आता तिचीच बाजू घेतात. यशला उलट त्याचा विचारतात की यश, तुझा त्या दोघींवरती संशय आहे ना, मग त्यांच्या विरोधात तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आता यशकडे पुरावाही नसतो. मग मा त्याला विचारतात, मग कशासाठी तू बिनबुडाचे आरोप करतोयस त्यांच्यावरती? माचं पुन्हा तेच, पहिला पाडा 55. यशला तर मोठा टेचाच सांगतात की माझा त्या दोघींवरती पूर्ण विश्वास आहे.
अरे त्याचाच तर फायदा उचलतायत त्या दोघी. आता पण यश मात्र गप्प बसत नाही या. यमुनाला तो चांगलीच अद्दल घडवतो. यमुनाला तो सांगतो की यामिनी, एरवी तर तू कधी किचनमध्ये पाऊलही टाकत नाही, मग आज अचानकच तुला किचनमधला सगळा कचरा बाहेर नेऊन टाकावासा का वाटला? यशने तर थेट मुद्द्यालाच हात घातलेला असतो. कचरा तू केलायस ना, आता उचलायचा पण तूच. तेव्हा यमुनाला खूपच राग येतो. पण यावेळेस मात्र यशची बाजू घेतात हा. यश अगदी बरोबर बोलतोयस यमुना. तो कचरा तू बाहेर आणला होतास ना, आता तूच बाहेर नेऊन टाकायचास. अख्खं घरभर त्या कचऱ्याचा घाणेरडा वास येतोय. जा जाऊन उचल पटकन. आता यमुना तणतणतच निघून जाते. तिच्या पाठोपाठ अमृताही जाते. त्यांना विचारतात की पण आता फ्रीजचं काय? तो तरी दुरुस्त करावा लागेल ना. आणि शेवटी काय, त्यांना समोर दिसते कावेरीच. कावेरीला लगेचच त्या आदेश देतात की उद्याच्या उद्या तो फ्रीज दुरुस्त करून घ्यायचा. काही माणसं बोलवायची आणि तो दुरुस्त करून घ्यायचा. त्या दुरुस्तीचे पैसेसुद्धा तू तुझ्याकडचेच द्यायचे. मी वरती एकही रुपया देणार नाहीये. म्हणजे पुन्हा एकदा वाढीव खर्च. पुन्हा कावेरी पेचात पडते. थोड्या वेळाने यमुना तोंडाला ओढणी बांधते आणि जो कचरा बाहेर पडलेला असतो ना, तो सगळा ती गोळा करत असते. ते पाहता क्षणी मुद्दामच विद्या येऊन तिला चिडवते. अगो बाई, वंसा आणि चक्क काम करतायत. अमृता वहिनी, तुम्हाला म्हणून सांगते हा, 10 वर्ष झालेत माझ्या लग्नाला, पण वंसना कधी हातात केरसुनी सुद्धा घेतलेली मी बघितलेली नाहीये. आता मात्र यमुनाला खूप झोंबतं तिचा अपमान. तिच्यावरती खेकसते की विद्या, तोंड बंद ठेव तुझं. विद्या मुद्दामच यमुनाचे फोटोच काढते आणि तिला डिवचते की अगो बाई, किती छान दिसतंय तुम्ही. मी ना बाबा आता तर या फोटोची फ्रेमच करून ठेवणार आहे. वंस, नंतर तुम्हाला सेंड करते हा मी फोटो. आणि तिच्यावरती हसत ती निघून जाते. आता मात्र यमुनाची तळपायाची आग मस्तकात जाते. ती केरसुनी हातातली तशीच खाली फेकून देते. इतका राग आलेला असतो आणि त्यातच अमृता तिचे कान फुंकते. यामिनी, हे बघ, आजचा दिवस जरी यांचा असला ना, तरी उद्याचा दिवस हा आपला असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कावेरी मानच्या आदेशावरूनच फ्रीज रिपेअर करण्यासाठी एका माणसाला बोलवते. आता तो फ्रीज रिपेअर करून देतो आणि जेव्हा कावेरीला तो खर्च सांगतो तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसतो. विद्या विचारते की 3,500 रुपये. तेव्हा कावेरी गुपचूप त्या माणसाचे पैसे देऊन टाकते. आता विद्या वैतागतच म्हणते की कावेरी वहिनी, आपल्याला तर खूप मोठा फटका बसला हो. त्यावर कावेरी सांगते की काय करणार विद्याताई, आपल्या तिन्ही मुलांना सकाळ संध्याकाळ दूध प्यायला लागतं. मग उगाचच त्यांची हेळसांड झाली असते ना. आणि कावेरी फ्रीज चेक करते तेव्हा चिकू हा कावेरीच्या पैशांच्या पाकिटासोबत खेळत असतो. विद्या मुद्दामच म्हणते की बघताय ना, याला खेळ नको आहे, तुमचं पाकिट हवा आहे. बरं कावेरी वहिनी, मी याला ना माझ्या रूममध्ये घेऊन जाते. विद्या त्याच्यासोबत पाकिटही घेऊन जाते. पण तिच्यावरती शातीर अमृताची बारीक नजर असते. आणि मग काय, तिच्या मनात घाणेरडं कारस्थान शिस्तच. विद्या कसं बसं तरी चिकूला झोपवते आणि तिच्या रूममध्ये घेऊन येते. चिकूला ती बेडवरती टाकते आणि त्यानंतर त्याच्या भोवती उशाही लावते. आता पांघरून तर बाहेरच राहिलेलं असतं. विद्या ते आणण्यासाठी जाते, पण संधीचा फायदा घेते ती अमृता. गुपचूप चोरून ती रूममध्ये शिरते. चिकूच्या हातातलं पाकिट ते काढून घेते. मनातच आनंद साजरा करत विचार करते की कावेरी, तू तर कोणत्याही सिच्युएशनमधून मार्ग काढतेस ना. आता पूर्ण आठवडा तू बिना पैशांचा काढून दाखव. काही वेळांनी उदय नाश्त्याला बसलेला असतो तेव्हा अमृताच्या लगेचच कावेरीला ऑर्डरही चालू होतात की उदयला ऑफिसला जायला उशीर होतोय, पटकन थालीपीठं घेऊन ये. आता थालीपीठात म्हटल्यानंतर संदीप पटकन धावत येतो. त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो कावेरीला म्हणतो की वाव, थालीपीठं. कावेरीने उदयसाठी आणलेलं थालीपीठ जे आहे ते संदीप स्वतः घेतो. विद्या लगेच म्हणते की बघताय ना कावेरी वहिनी, साहेबांना थालीपीठं इतकी आवडतात की आज थालीपीठात म्हटल्यानंतर लवकर उठलेत. तेव्हा कावेरी म्हणते की हो, मी बनवतेच आहे, तुम्ही भरपूर खा. आता संदीप एक घास खाणारच असतो, पण अमृता मुद्दामच ती संदीपचा अपमान करते. संदीप दादा, उद्याला ऑफिसला जायचं आहे, तुमचं काय, तुम्ही घरीच आहात ना, मग ते थालीपीठ तुम्ही उद्याला देता का.
आता विद्याला इतका राग येतो कारण अमृता प्रत्येक वेळी त्यांचा पाणउताराच करत असते. पण संदीपला काही हरकत वाटत नाही. तो स्वतःचं थालीपीठ उदयला देणार इतक्यात कावेरी दुसरंच घेऊन येते. ती सांगते की 2 तवे ठेवलेत आणि दोन्हींवर पटापट होत आहे, त्यामुळे भरपूर खा. यमुना येता क्षणी अमृता पटकन तिच्याजवळ जाते आणि तिला आनंदाची बातमी देते की त्यांचं काम झालंय. दोघीही एकमेकींना आनंदाने टाळ्या देतात. तेव्हाच यश तिथे टपकतो. यश त्यांना मुद्दामच विचारतो की दोघीही आनंदात दिसताय. कावेरीच्या विरोधात नवीन प्लॅन का? त्याने अचूक ओळखलेलं असतं त्यांना. यशकडून चिकूला घेतात आणि जेव्हा त्याच्याशी गप्पा मारत असतात, त्याला खेळवतात. नेमकं चिकू काय करतो, मानचा चष्मा काढून घेतो आणि त्याच्या हातून तो खाली पडतो. आता त्या चष्म्याची काचही फुटते. यश पटकन जाऊन चष्मा उचलतो. तो बघतो तर फुटलेला असतो. मांना तो सांगतो की याची तर काच फुटले. म्हणतात की असू देत. आता कावेरी येऊन चिकूवरती रागावते की काय करून ठेवलं ते. उलट कावेरीलाच ओरडतात. अगं राहू देत, लहान आहे तो, त्याला काय कळतंय. कावेरी सांगते की तो चष्मा माझ्याकडे द्या, मी पटकन त्याची काच बदलून आणते. सांगतात की राहू देत, ते काम मी करेन, घरचं काम तू बघ. त्यानंतर चिकूला त्या यशकडे सोपवतात आणि त्यांचा चष्मा घेऊन रूममध्ये निघून जातात. आता उदयचा नाश्ता होतो. उदय यशकडून चिकूला घेतो आणि सांगतो की माझी मीटिंग घरूनच होणार आहे, मला ऑफिसला जायची गरज नाही आहे. थोडा वेळ मी चिकूला बाहेर खेळवून आणतो. थोड्या वेळाने अमृता आणि यमुना दोघीही एकमेकींशी गप्पा मारत असतात. यमुना विचारते की तू इतकी खुश का आहेस? तेव्हा अमृता सांगते की कावेरीचं वॉलेट हरवलंय, हे आता त्या माणसामुळे आपल्याला कळणार आहे आणि नेमकं तो माणूस येतोच. अमृताने मुद्दामच प्लंबरला बोलावलेलं असतं. ती त्याच्याकडे तक्रार करते की आमच्या किचनचा नळ आहे ना, तो लीक होतोय, जाऊन जरा चेक करा. यश ऐकतो. यश अमृताला ओरडतो सुद्धा की अमृता, प्लंबरला बोलवायची काय गरज होती? साधा नळच तर लीक होतोय ना, माझं मी बघितलं असतं. तेव्हा मुद्दामच अमृता म्हणते की साधा नळ? मला सांग यश, की जर रात्रीत किचनमध्ये पाणी साठलं असतं तर ते क्लीन तू केलं असतं का? सांग ना, बोल ना. आणि काय आहे ना यश, ज्याचं काम त्यानेच करावं. मला घरगुती उपाय केलेले अजिबात चालत नाहीत. आणि मला सांग यश, घरातली सगळी कामं काय तुम्हीच करणार आहात का? साधे प्लंबरला द्यायचे पैसेसुद्धा नाही आहेत का धर्माधिकाऱ्यांकडे? कावेरीच्या राज्यात ही वेळ यावी? घरातले सगळे रिपेअरची कामं तुम्ही लोकांनी करायची, मग तुम्ही पैसे वाचवणार आणि असं करूनच कावेरी चॅलेंज जिंकणार. अरे याला काय अर्थ आहे? यमुना मुद्दामच यशला डिवचते की समज यश, आपल्या घरातली जर भिंत पडली तर ती काय तू बांधून देणार आहेस का? ती त्याच्यावरती हसत सुटते. यश तिला ओरडतो की यामिदी. मुद्दामच त्या दोघी निघून जातात. इकडे कावेरी गुपचुपच मानच्या रूममध्ये शिरते. सगळे ड्रॉवर चेक करते आणि मानचा चष्मा शोधूनच काढते. ती मनातच विचार करते की घर खर्चातून पैसे जाऊ नयेत म्हणूनच तुम्ही मुद्दाम हा चष्मा रिपेअर करायला ठेवलात ना. पण तुम्ही काळजी करू नका या चष्म्याची काच मी बसवून आणेनच. कावेरीला कोणीतरी आल्याचा भास होतो. थोडीशी ती घाबरते, पण जेव्हा समोरला यशला पाहते तेव्हा मात्र तिचा जीव भांड्यात पडतो. कावेरीला समोर पाहता क्षणी यश हसतो आणि विचारतो की किती सारखा विचार करतो ना आपण. मी पण याच कामासाठी आलो होतो, द्या तो चष्मा. कावेरी सांगते की नाही, नको, राहू देत. अहो एवढंही काम मला जमलं नाही तर ती गृहिणी कसली? उलट या चॅलेंजचा तर मला खूप फायदा होतो यश. यश विचारतो की कसला? कावेरी सांगते की या चॅलेंजमुळे का असेना, परंतु कोणाला काय आवडतं काय नाही, कोणाला काय हवं आहे नको आहे, ते सगळं मला जाणून घेता येते आणि तेच तर कुटुंब असतं ना. यश म्हणतो की हो, मलाही काही गोष्टी जाणवत आहेत. आणि तो खरं तर अमृताच्या कारस्थानांचा पाडच वाचतो. जेव्हापासून घर खर्चाची जबाबदारी तुम्ही उचलली आहेत ना कावेरी, अमृताच्या रूममधल्या काही ना काही वस्तू सततच बिघडतायत. दोघांनाही हसू येतं. कावेरी यशला सांगते की काळजी करू नका, प्लंबरचे पैसे मी बाजूला काढून ठेवलेच आहेत आणि हा चष्मा रिपेअर करायचा राहिलं तर माझं एक ऑर्डरचं बाहेर काम आहे, येताना मी तो दुरुस्त करून घेऊन येईन. पण इतक्यातच तिथे नेमक्या येतात आणि यश कावेरी घाबरून जातात. विचारतात की तुम्ही दोघं इथे?
यश बहाणा करतो की हो, चिकूचं खेळणं मला सापडत नव्हतं म्हणून शोधत होतो. मा विचारतात की जोडीने. आता मा मुद्दामच त्याला शब्दात पकडतात. तेव्हा यश परत बहाणा करतो की नाही, काय आहे मला सापडत नव्हतं. मग मदतीसाठी मी कावेरीला बोलवलं. तेव्हा कावेरी ही चाचपडतच सांगते की हो, आणि शेवटी नाहीच सापडलं. दोघे पटकन तेथून सटकतात. पण मांना मात्र एक वेगळाच संशय येतो. इकडे अमृता जेव्हा किचनमध्ये येते तर प्लंबर तिला सांगतो की अहो, लिकेज कुठेच नाही आहे. मुद्दामच अमृता आता त्या नळावरती जोरजोराचे काहीतरी आपटते आणि तो नळ अचानकच बिघडतो, लिकेज व्हायला लागतं. आता ती सांगते की पैसे नको आहेत का, लॉटरी लागली आहे का तुम्हाला, गुपचूप रिपेअर करा ते. तेव्हा आता त्या माणसाला काय, प्लंबरला तर पैसे मिळण्याशी मतलब. तो पटकन नळ रिपेअर करायला घेतो. इतक्यातच उदय येतो. अमृताला विचारतो की तू बिझी आहेस का. तेव्हा अमृता सांगते की काही काम होतं का. तर उदय म्हणतो की माझी मीटिंग आहे, चिकू माझ्यासोबतच राहील. आणि त्यानंतर तो तसाच निघून जातो. आता कुठे येऊ या अमृताच्या डोक्यात प्रकाश पडतो. तिच्या लक्षात येतं अचानक की कावेरीचं वॉलेट तिने उशीखालीच ठेवले. जर उदयने पाहिलं तर तिचं सगळं पितळ उघडं पडेल ना. अमृता पटकन धावत येते. त्या रूममध्ये उदयची मीटिंग चालू असते आणि सोबतच चिकूही खेळत असतो. नेमकं तो कावेरीच्या पाकिटाशीच खेळत असतो. अमृता येते, चिकूशी थोडा वेळ खेळण्याचं नाटक करत ते पाकिट काढून घेते आणि पटकन ते पाकिट ती तिच्या कपाटात ठेवून देते. जेव्हा उदय तिला विचारतो की काही काम होतं का, तेव्हा अमृता बहाणा करते की नाही, चिकू तुला त्रास तर देत नाही आहे ना, ते बघायला आले होते. उदय हसत म्हणतो की नाही, त्याचा तो खेळतोय. तेव्हा अमृता सांगते की ठीक आहे, मग मी किचनमध्ये आहे आणि तीही तेथून निघून जाते. कावेरीने मानचा चष्मा रिपेअर करून घेतलेला असतोच. आता त्या माणसाचे पैसेही द्यायचे असतात. आत्ता कुठे कावेरीला लक्षात येतं की ती पाकिट विसरली आहे कुठेतरी. जाऊन किचनमध्ये शोधाशोध करते. तिला धक्का बसतो, पाकिट तिथे नाही आहे. मग विद्याच्या रूममध्ये जाते. तिला लक्षात असतं की चिकूकडे होतं पाकिट. विद्याच्या रूममध्ये तर चिकूही नसतो आणि तिला पाकिटही कुठे भेटत नाही. मग ती धावतच तशीच बाहेर येते. पण कावेरी एवढंही मूर्ख गाफील राहून चालत नाही. घरात जर शत्रू फिरत असतील तर. कावेरी त्या डिलिव्हरी बॉयला रिक्वेस्ट करते की हे बघा, माझं पैशांचं पाकिट कुठेच सापडत नाही आहे. तेव्हा तो विचारतो की तुम्ही ऑनलाईन पे करू शकता. कावेरी सांगते की नाही, माझं अकाउंट लिंक केलेलं नाही आहे. आता तो मुद्दामच टोमणा मारतो की एवढं मोठं घर आणि साधं अकाउंट लिंक नाही आहे. हे बघा, गुपचूप आमचे पैसे द्या, नसेल तर मला पार्सल परत घेऊन जावं लागेल. तेव्हा कावेरी सांगते की नाही, नका राहू द्या, मी बघते. आणि तिकडून अमृताचाही कांगावा चालू होतो. नुसतं ती कावेरीला पिसाळूनच सोडते. अगं कावेरी, काय करतेस, प्लंबरला पैसे देऊन टाक ना त्याचे. का आता प्लंबरचे पैसे द्यायचे नाहीत. नाही म्हणजे इतकेही पैसे नाही आहेत वाटतं धर्माधिकाऱ्यांकडे. कावेरी बाहेर हॉलमध्ये सुद्धा पाकिटाची शोधाशोध करतच असते. आणि अमृताचं काय, तिची आरेरावी तर सुरूच असते. पैसे दे म्हणून तिच्या मागेच लागते. सुद्धा काहीतरी शोधाशोध करत असतात. आणि तेव्हाच कावेरीच्या मनात भीती दाटून येते की पण काय पाकिटाची शोधाशोध करतायत का. पण त्यांना कोणी सांगितलं की माझ्याकडून पाकिट हरवलंय. आता मात्र कावेरीची काही खैर नाही आहे. भाग संपतोय, पुढे बघूयात. आता मात्र या छोट्याशा कारणाचा खूपच मोठा तमाशा होतो. प्लंबरचे पैसे थकलेलेच असतात. आता तर डिलिव्हरी बॉयसुद्धा येऊन कांगावा करतो की काय आहो, फक्त 300 रुपयांसाठी तुम्ही केव्हापासून मला दारात उभं केलं आहे. आता तर मला आयतं कोलीतच मिळतं. कावेरीला त्या सांगतात की कावेरी, तू हे घर सांभाळू शकत नाही, घराची जबाबदारी तू पार पाडू शकत नाहीस, हे आता मान्य कर. तेव्हा कावेरी खुलासा करते की माझं पाकिट हरवलंय. आता या सगळ्या कारस्थानाची सूत्रधार अमृता होती. हे सत्य यश कसं बाहेर काढेल, पाहणं मनोरंजकच